आजींनी बरीच अशी कामं केली आहेत जी आपण आपल्या आयुष्यात कधीच केलेली नाहीये. आज आपण कमेंट करतो ना, अरे आजी 90ची तरी ठणठणीत अगदी. आहे. पण असं वाटतं की मी तेवढं राहील का? तर शक्यता खूप कमी असतात. आजींनी बरीच अशी कामं केली आहेत जी आपण आपल्या आयुष्यात कधीच केलेली नाहीयेत. हां. सो अगदी जात्यावरती दळलंय, शेतात खुरपलंय, जे खाली बसून ओणव्याने आपण करतो. तसंच आता मिक्सर्स आलेत, पण त्यावेळेला पाटा वरवंटा होता. Correct. सो या गोष्टी सगळ्या बसून केल्या गेलेल्या आहेत. तसंच ते मिरची किंवा मसाले कुटण्यासाठी आधी उखळ मुसळ अशा गोष्टी हो. असायच्या. किंवा विहिरीतून पाणी काढताना येस, रहाटातनं पाणी काढायचे. तर ह्या सगळ्या ह्याच्यात तुमचे नकळत मसल बिल्ड होत गेलेत, हो. जे तुम्ही जिम मध्ये करता. की आता त्यावेळेला कुठे होते फ्रोझन शोल्डर्स, कारण नाही व्हायचे. बऱ्याचदा मसल पूर्ण वापरात आल्यामुळे स्टिफनेस सारख्या गोष्टी, वीकनेस सारख्या गोष्टी या कमी प्रमाणात व्हायच्या. Correct. त्याच्यामुळे आणि अगदी दुसरं कारण बघायला गेलं तर त्यावेळची लाईफ एक्सपेक्टन्सी पण खूप कमी होती. म्हणजे 60-70 म्हणजे म्हातारपण मानलं जायचं. आता तसं नाही. आता 60-70 नंतर आपण सेकंड इनिंग चालू झाली असं म्हणतो की Correct. एक वेगळं आयुष्य चालू होतं रिटायरमेंट नंतर. त्याच्यामुळे आता आयुष्यमान ओव्हरऑलच वाढल्यामुळे हे प्रश्न नंतरच्या काळात जाणवण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. ते त्याच्यामुळे दोन वेगळ्या लाईफस्टाईलची तुलना करतोय. आणि दुसरा म्हणजे आपण मगाशी बोललो तसा स्ट्रेस फॅक्टर, जो आपल्या पिढीमध्ये, या नवीन पिढीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे तिथे आपली एनर्जी जातीये आणि नाही म्हणताना या बाकीच्या गोष्टींमुळे शरीराकडे मात्र दुर्लक्ष होत चाललंय. Okay.